सगळेजण कशा आहात? सगळेजण मजेत असतील. आता वाजले आहे संध्याकाळचे 7 थांबू वगैरे 6:45 झाले आहेत. आणि आता मी बनवणार आहे ह्याला. तुम्ही काय बोलता तुमच्या भाषेमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा ह्याला. आणि इकडे गार्विक मला कापून द्यायचं काम करतोय बघा. छान असं कापून देतोय. हे बघा. आता याच्यासाठी मी घेतला आहे कांदा, पण कापून ठेवला आहे. एक कांदा घेतला आहे. आणि ह्याला घोसाळं म्हणतात ना, मी घोसाळंच ऐकलंय. तर मी ही घोसाळ्याची भाजी बनवते आता. त्यासाठी मी 2 टोमॅटो घेतलेत. हे बघा. आणि एक कांदा घेतला आहे मोठा. आणि आता गार्विक कापून ठेवते. मला खूप मदत करतो गार्विक. छोटासाच आहे पण मुलीची कमतरता भासू देत नाही मला. एवढा गुड बॉय आहे माझा. तर तुमच्या घरात पण असं आहे का गार्विक सारखा मुलगा? तो मुलीसारखे हेल्प करत असतो. हे बघा लाजतोय. आता डाळ पण ठेवली आहे. कुकरच्या शिट्टीचा आवाज येत असेल तुम्हाला. आणि ते बघा नीलची मस्ती. सारखं तो बेडवरचं सोप्यावरचं ते उशा काढून टाकत असतो खाली आणि खेळत असतो. तर चला, तर तुम्हाला मी आता दाखवते काय घोसाळ्याची भाजी कशी बनवते मी. तसे कापतात गार्विक, बनवत नाही तसं कापतात. काय करतात? असे कापतात. बनवायची पद्धत वेगळी असते. चला तुम्हाला दाखवते. काहीतरी बोलणार आहे तो गार्विक. बोल गार्विक. मी मारते ना म्हणून तो बोलतो की खूप चांगली आहे म्हणून. म्हणजे खोटं बोलतो हा. मस्ती केल्यानंतर मी मारणारच त्याला, आहे ना गार्विक? सगळ्या मम्म्या मारत असतात, मी एकटीच नाही. मस्ती केली तर मारणार. कुकर लावला आहे हे बघा. आणि डाळ ठेवला आहे याच्या कुकरमध्ये. आणि इकडे आहेत भांडे. हे बघा भांडे खूप पडले आहेत. हे बघा नीलचं खेळणं आहे बघा. नील असं साबण घेऊन आहे ना, हे बघा असे साबणाचे कवर काढून साबण सोबत खेळत असतो. दिवसभर याची मस्ती चालू असते. रात्री 2 वाजता झोपतो आणि सकाळी उशिरा उठतो. आणि गार्विक पण त्याच्याबरोबर तसंच करतो. पण त्याला मी आता झोपू दिलं नाही आहे म्हणून ती लोक आता खेळता येत आहे. नाही तर या संध्याकाळी 7 वाजले की झोपतात. तर तुम्हाला आता मी डाळीला फोडणी देताना दाखवते. बघा आपण टाकूया थोडेसे राई परतवून झाली की लसूण टाकूया. लसूण टाकूया. लसूण असा खरपूस भाजला की मग टाकूया आपण कढीपत्ता टाकल्यानंतर मग कोथिंबीर टाकूया. तर झालाय खरपूस असा. आणि आता आपण टाकूया कढीपत्ता. गॅस बारीक करून घेते. कोथिंबीर पण टाकून घेऊया. कोथिंबीर जर तुम्ही तेलामध्ये जर टाकलात ना तर कोथिंबीर हिरवीच राहणार, डाळीमध्ये हिरवीच दिसणार. आणि जर तुम्ही वरून टाकणार तर मग अशी पिवळी दिसणार. आपण डाळ टाकून घेऊया. डाळ टाकलं आहे मी. मस्त अशी डाळीला उकळी आणून द्यायची आहे.
त्यात मी आता तांदूळ घेतला आहे आणि आता भात लावणार आहे कुकरला. डाळीमध्ये मी शिजवताना हळद, मीठ आणि टोमॅटो वगैरे टाकून डाळ शिजवत असते, कुकरला लावत असते आणि त्याच्यानंतर मग फोडणी देते. बघा डाळ उकडली आहे, आता आपण काढून घेऊया आणि आता भाजी बनवूया. भाजीची रेसिपी दाखवते तुम्हाला मी कशी बनवते. इकडे भात लावला आहे बघा. इथे कढई ठेवली आहे आणि आपण 2 ते 2.5 पळ्या तेल टाकूया. आणि गारवीचं चालू आहे तिकडे. हॅलो गाईज, हॅलो गाईज. किंवा थोडस अर्ध टाकूया. त्याच्यात थोडे राई टाकले आहेत. राई तडतडले की आपण लसूण टाकूया. राईचा आवाज येत असेल तडतड, आपण टाकूया लसूण. त्यानंतर टाकूया कांदा. कांदा टाकते मी. कांदा चांगला फ्राय झाला आहे. आता आपण टाकूया टोमॅटो आणि मिरच्या हिरव्या. टाकलं की टाकूया आपण हळद थोडीशी. मीठ टाकलं, हळद टाकलं आहे. त्यानंतर हे टाकूया जे आपण मगाशी दाखवलं ते मसाला. 2 स्वच्छ घेऊन टाकले आहेत. खाली वर करूया. त्यानंतर टाकूया आपण ही भिजवलेली डाळ. भिजून ठेवलेली डाळ आहे, ही डाळ टाकूया. ती मिक्स डाळ आहे. तुम्हाला जी डाळ आवडेल ती घ्या आणि करू शकता तुम्ही. आता खाली वर करून झाकण मारून ठेवून देऊया, म्हणजे आपला वाफेवर शिजेल ते. तर ही आपली वाफेवर भाजी शिजली आहे. बघा मऊ झाली आहे. भूक लागली? हा थांब देते. तू तुझ्या हाताने खाशील ना? ठीक आहे. काय लागले? भूक लागली? गारविकला भूक लागली आहे. हे बघा ही अशी मऊ झाली आहे. हे बघा शिजली आहे भाजी वाफेवर. आणि इकडे मी तवा ठेवलाय भाकरीसाठी. आता भाकरी पण बनवून घेते. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर